छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठांमध्ये पाकिस्तानात बनवलेल्या मेड इन पाकिस्तानच्या वस्तूंची विक्री केली जात असल्याने या वस्तूंवर बंदी आणावी अशी मागणी मनसेने केली। तर पाकिस्तानी वस्तूंचं दहन आणि दफन करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे। आपण सविस्तर पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तानच्या वस्तूंची विक्री। पाकिस्तानी वस्तूंवर तात्काळ बंदी घालण्याची मनसेची मागणी। पाकिस्तानी वस्तूंचं दहन करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर येथील बाजारपेठ ही जुनी आणि ऐतिहासिक बाजारपेठ आहे। मात्र या बाजारपेठेत पाकिस्तानने बनवलेल्या वस्तूंची विक्री होत असल्याचं समोर आले। या पाकिस्तानी उत्पादनावर मेड इन पाकिस्तान असं लिहिलं असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र संताप व्यक्त करत दुकानदारावर कारवाईची मागणी करत या वस्तूंवर बंदीची मागणी केली आहे। आज म्हणजे पाकिस्तानची वस्तू आली, ही क्रीम आली, उद्या काय वेगळे बॉम्बस्फोटही होऊ शकतो याच्या माध्यमातून। काय पॅकिंग केलेली आहे, याच्यात काय क्रीमच आहे की आणखी काय आहे सांगू शकत नाही ना। हे आमचं काम नाही, हे फक्त आमचं निदर्शनात आणून देण्याचं काम माननीय पोलीस आयुक्त साहेबांचे आहे। यापुढील कारवाई पोलीस आयुक्त साहेबांनी आमच्या निवेदन देणार आहोत। निवेदनावर अंमलबजावणी करावी। या गोष्टी जेव्हा इथं संभाजीनगरमध्ये या आलेला आहे, पण हे येणं योग्य आहे का, याची कोणती अशी परमिशन आहे का, आणि हे येणं योग्य नाही आहे। कारण की हे भारताचे आहेत ना, हे पाकिस्ताननं आलेली वस्तू आहे आणि आपल्या देशामध्ये आपल्याला इथे भेटते, विकले जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या मोहिमेला हरताळ फासत पाकिस्तान सारख्या शत्रू देशाला मजबूत केलं जात असेल तर हे भारतासाठी धोकादायक आहे। यामुळे भारतीय बनावटीचं उत्पादन वापरण्याचं आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर भागवत कराड यांनी केले। छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये मेड इन पाकिस्तानच्या काही वस्तू विशेषतः कॉस्मेटिक्स पाहण्यात आले आणि या वस्तू विशेषतः कॉस्मेटिक्स कशा आल्या, काय आल्या याचा शोध तर घ्यावाच लागेल। पण मी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिलेला आहे स्वदेशी वस्तूच म्हणजेच मेक इन इंडिया, मेड इन इंडिया। भारतामध्ये तयार झालेल्या वस्तू आपण वापरण्याची गरज आहे। पाकिस्तानी वस्तू भारतात विकल्यानं पाकिस्तान आर्थिक बाजूने मजबूत झाल्यास भारताला भविष्यात पाकिस्तान सारख्या शत्रूचा मोठा त्रास होऊ शकतो। यामुळे पाकिस्तानी वस्तूंचं दफन आणि दहन शिवसैनिक करेल असा थेट इशारा शिवसेना ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिलाय। असं बिलकुल मेड इन पाकिस्तान कोणत्याही गोष्टीने वापरलं जाते, कुठं असलं आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही सगळं त्याचा बिलकुल हे करून टाकू। अशा पद्धतीनं पाकिस्तानचे उत्पादनं इथं जर विकली जात असेल तर त्याच्यावर शिवसेना निश्चित याचं दहन करेल आणि दफन पण करेल आणि अशा दुकानदाराला धडा शिकवेल। पाकिस्तान सारख्या शत्रू देशांमध्ये उत्पादित झालेले साहित्य खरेदी करून आपणच आपल्या भारताच्या भविष्यासाठी धोका निर्माण करत आहोत। यात पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणार हे नक्की आहे। पाकिस्तान आर्थिक बाजूने भक्कम झाल्यास आपल्यावर उलटेल हे नाकारता येणार नाही। त्यांच्यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी जी आहे ती मनसेने केलेली आहे। तर दुसरीकडे संभाजीनगरच्या बाजारपेठेतील ही साहित्य जर हटवली गेली नाहीत किंवा बंद केली नाहीत तर मनसे स्टाईलनं या दुकानदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेने दिला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।